नमस्कार मंडळी. तर आज बनवूया आपण उडदाच्या डाळीचे टम्म फुगलेले गरमागरम वडे. तर आमच्या खानदेशात पारंपरिक पद्धतीने पितृपक्षामध्ये असे हे उडदाच्या डाळीचे टम्म फुगलेले चविष्ट वडे बनवले जातात. आणि असे जरी हे पितृपक्षात बनवत असले तरी असे हे एरवी आपण ब्रेकफास्टमध्ये दह्यासोबत जरी खाल्ले तरी खूप चविष्ट लागतात. तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सोबतच RR कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात आधी उडदाची डाळ ही भिजत घालावी लागते. तर 2 कप उडदाची डाळ रात्रभर छानपैकी भिजलेली आहे आणि डाळ तुम्ही बघू शकताय थोडी सालासकट आहे. तर अशीच डाळ वापरावी म्हणजेच वडे अजून चविष्ट होतात. पुढे आपल्याला या डाळीला 3 ते 4 पाण्याने असं रगडून धुवून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढी रगडाल तेवढी हे सॉफ्ट होते. तर स्वच्छ धुतल्यानंतर एका चाळणीमध्ये ही निथळत ठेवायची. तर काही वेळात संपूर्ण पाणी हे निघून गेलेलं असतं तेव्हा आपण ही डाळ वाटायची. तर वाटताना देखील आपल्याला यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, कारण आपण यात जर पाणी घातलं तर जे मिश्रण आहे ते पातळ होईल. घट्टसर असे गोळे बनायला हवे अशा प्रकारे आपल्याला मिश्रण हवं आहे. त्यासाठी यात पाणी टाकू नका. आणि बघा तुम्ही पहिली बॅच वाटल्यानंतर हे अशा प्रकारे आपल्याला दिसतं, म्हणजे थोडंसं जाडसर. याची पेस्ट आपल्याला करायची नाही, त्यामुळे असं थोडं जाडसर ठेवायचं. तर याच पद्धतीने आपण संपूर्ण डाळ वाटून घेऊया. डाळ वाटताना आपण पाण्याचा वापर केलेला नसतो, त्यामुळे वडे देखील ऑइली होत नाही. तर असं घट्टसर मिश्रण आपलं हे तयार होतं. आणि जशी शेवटची बॅच आपण वाटतो तेव्हा यामध्ये 8 ते 10 हिरव्या मिरच्या, अद्रकाचे 8 ते 10 काप आणि यासोबतच भरपूर असा लसूण टाकायचा. म्हणजे जवळपास 15 ते 20 लसणाच्या मोठ्या पाकळ्या मी घेतलेल्या आहे. हे जिन्नस म्हणजे अगदी वड्याला चव आणणारे असतात, त्यामुळे हे भरपूर प्रमाणात घाला. आणि जसं तुम्ही तिखट खात असाल त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल मिरची देखील घालू शकतात. आता काही कोरडे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहे. 1 चमचा यामध्ये धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची. आणि शेवटी न चुकता यामध्ये पाव चमचा हिंग घाला, म्हणजे आपल्याला ॲसिडिटीचे प्रॉब्लेम होणार नाही. आता आपण यामध्ये घालूया वडे मऊ येण्यासाठी 1 चमचा गरम अगदी कडकडीत तेल. तर तेल घातल्यामुळे कसं वडा हा आतून अगदी सॉफ्ट होतो, खाताना देखील असं आपल्याला कडक हा वाटत नाही आणि वरतून कुरकुरीतपणा छान या तेलामुळे येतो. तर असं हे तेल घातल्यानंतर व्यवस्थित हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे, मिक्स करून घ्यायचे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे वड्याचं रवण म्हणतो आम्ही याला. जर तुम्ही 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये ठेवलं आणि नंतर वडे काढले तरी छान वडे बनतात. आता जेव्हा आपण वडे बनवायला सुरुवात करतो तेव्हा यामध्ये मी पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे. म्हणजे यामुळे वडे जे आहेत ते आपले टम्म नक्कीच फुगतील. आता हा जो सोडा आहे तो आपण व्यवस्थित मिक्स करायचा आणि लागलीच वडे बनवायला सुरुवात करायची. इथं वडा बनवायला मी प्लास्टिकच्या बॅगचा वापर करत आहे, म्हणजेच तेलाचा पाऊच असतो त्याची बॅग आहे. या ठिकाणी तुम्ही मिठाची पिशवी देखील वापरू शकतात. आता तुम्ही मिश्रण बघू शकता किती छान याचा गोळा बनत आहे. अशा प्रकारे जर गोळा बनला तर वडे हे छान बनतात, आकारबद्ध बनतात आणि तेलात सुटत नाही. तर सुरुवातीला मी प्लास्टिकला थोडं पाणी लावून घेतलं आणि नंतर हाताला देखील थोडं पाणी लावत या वड्याला आपण थापून घेऊया. तर थापायचा कसा, तर अगदी एक समान आणि असा आकारबद्ध हा वडा तयार होतो. आता तेल आधी गरम करून घ्यायचं आणि जसं आपण वडा टाकतो तेव्हा मध्यम आचेवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर वडे तळताना काही गोष्टीचं लक्ष असावं, म्हणजेच काय, जेव्हा आपण सुरुवातीला टाकतो तेव्हा वरून तेल सोडत जावं, म्हणजे वरची जी लेअर आहे ती थोडी कडक बनते आणि फुगायला सुरुवात होते. जशी संपूर्ण लेअर आता रंग बदललेली दिसते तेव्हा आपण याला पलटवायचं, म्हणजे खालच्या बाजूने व्यवस्थित खमंग तळून घ्यायचं. व्यवस्थित झाऱ्याच्या मदतीने दाब द्यायचा आणि हा वडा तुम्ही बघू शकता किती छान असा टम्म फुगलेला आहे. तर असे हे टम्म फुगलेले वडे बनवायला अतिशय सोपे आहे आणि टेस्टला विचारूच नका, इतकी भन्नाटाची चव असते. आमच्या खानदेशात सगळ्यांचा आवडता पदार्थ आणि विशेष म्हणजे पितृपक्षात जर आवडीने जे खातात ते म्हणजे वडे, उडदाच्या डाळीचे वडे. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला आजचे हे टम्म फुगलेले खानदेशी पद्धतीने बनवलेले उडदाच्या डाळीचे वडे? आहे ना मस्त. तर पटकन व्हिडिओला लाईक करा. आणि हा वडा फोडल्यावर तुम्ही बघू शकता किती सुरेख आहे, इतकाच हा चविष्ट आहे. असे तर आपण पितृपक्षात हे वडे बनवतोच, पण असे गरमागरम दह्यासोबत ह्या वड्यांचा आस्वाद घेणं म्हणजे अप्रतिम सुख. तर मंडळी, नक्कीच तुम्ही हे वडे ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये. आणि अशा छान छान नवनवीन भरपूर रेसिपी बघण्यासाठी RR कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट्समध्ये नक्की कळवा आजचे हे आपले वडे कसे झाले आहेत. तर चला भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.